नमस्कार मित्रांनो, राम साबळे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अशा पावनभूमीत आलो आहोत. ती पावनभूमी म्हणजे देहूगाव. आणि देहूगाव म्हटलं की संत तुकाराम महाराजांचं नाव अचूक ओठावर येतं. आज आपण या मंदिरात दर्शनासाठी आलो आहोत. हे मंदिर पुणेमध्ये आहे, देहूगाव. तुम्ही बघू शकता, हा मंदिराबाहेरील परिसर आहे. खूप छान पद्धतीने या मंदिराचं काम केलेलं आहे. चला तर आपण जाऊया या मंदिरात संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. चला आपण या पायऱ्याने वरती जाऊया, तुम्हाला दर्शन घडवतो. तुम्ही बघू शकता, हा बाहेर छोटासा कासव आणि इकडे अन्नदान पेटी, देणगी पेटी, QR कोड दिलेला आहे. आणि हे बघा संत तुकाराम महाराज. या मंदिराचं जे काही काम आहे, खूप कोरीव पद्धतीने, खूप छान पद्धतीने या मंदिराचं काम केलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आज इथे बऱ्याच दिवसानंतर आज गाथा मंदिरात इथे दर्शनासाठी आलो होतो. खूप छान पद्धतीचं दर्शन झालं आणि खूप मनाला प्रसन्न वाटलं. तुम्ही बघू शकता की मंदिराचं काम किती सुंदररित्या, एकदम कोरीव काम, एकदम भारी वाटत आहे. मित्रांनो, तुम्ही बघा, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला अजून बऱ्याचशा गोष्टी दाखवायच्या आहेत. मित्रांनो, ह्या मंदिरात आलोय तर चला म्हटलं तुमच्यासाठी एक काहीतरी गॉड गिफ्ट म्हणून हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. बरेचसे लोक या मंदिरात आले असतील, गाथे मंदिरात दर्शन घेतलं असेल. हा वेगवेगळ्या पद्धतीने मित्रांनो मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. रामकृष्ण हरी. हे बघा किती कोरीव पद्धतीने. आणि हे बघा मित्रांनो, जे तुकाराम महाराजांनी अभंग, भजन, काव्य, कविता जे काय लिहिलेलं आहे ते सगळं या मार्बलवर कोरीव पद्धतीने मित्रांनो त्यांनी हे प्रिंट केलेलं आहे. तुम्ही तिथे जर गेलात तर जरूर नक्की वेळ मिळाला तर हे अभंग, हे भजन वाचायला विसरू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं बघायला, वाचायला मिळतील. आणि मोबाईलमध्ये तर तुम्ही बघताच आहेत, वाचणारच आहात, पण ज्या वेळेस वेळ मिळाला तिथं नक्की जा. हे बघा, इथे वरती गेलोत ना की संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या थोडंसं वरती विठ्ठल रुक्माईचं हे मंदिर आहे. इथे सुद्धा आम्ही दर्शन केलं, खूप छान वाटलं. हे वरच्या भागाला आहे, तुम्ही तिथे जाऊ शकता, बघू शकता. हे बघा, थोडंसं मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी शूट केलेलं आहे. मित्रांनो, हा आहे मंदिराबाहेरील परिसर. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.